नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्यावरती जीवघेणा हल्ला झालेला आहे. रोडवरती काही गुंडांनी महिलेला अडवून ठेवल्यामुळे काव्या पार्थने या दोघांनी मदत केलेली आहे. त्याचा बदला घेण्यासाठी त्या गुंडाने काव्याच्या डोक्यावरती वार केलेला आहे आणि काव्याचा जीव मात्र आता धोक्यात आहे. पार्थ काव्याला त्याच्या हातामध्ये धरतो आणि तिच्या डोक्याचं रक्त बघून तो आरडाओरड करायला लागतो आणि काव्या उठा, तुम्हाला काहीही होणार नाही, काव्याला गळ्याला लावून घेतो पार्थ. त्यानंतर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल जीवा नंदिनीच्या हात धुवून मागे लागलेला आहे, कारण जीवाला आता नंदिनीकडून डिवोर्स हवा आहे. नंदिनी रडत असते, जीवाला समजावत असते, जीवा प्लीज माझ्याबरोबर तुम्ही असं करू नका, माझं ऐकून घ्या. परंतु जीवा मात्र ऐकायला तयार नाही आणि तिच्या हातामध्ये पेन देऊन तू सही कर, मला ह्या नात्यातून मोकळं कर नंदिनी, प्लीज मी तुझ्या पाया पडतो म्हणत तो तिला बोलत असतो. नंदिनी मनावरती दगड ठेवून त्या कागदांवरती सही करायला तयार होते, पण तिची मनस्थिती नाही की तिने सही करावी. तेवढ्यात तिथे पार्थचा कॉल येतो. कॉल आल्यानंतर हातातली फाईल खाली ठेवते आणि त्याच्यावरती सही करायची राहून जाते. पार्थने झालेला सगळा प्रकार हा नंदिनीला सांगितल्यावरती नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकलेली आहे. काव्याला काही होणार नाही ना या भीतीने आता सगळेजण काळजी करायला लागलेले आहेत. नेमकं काय घडलं असा प्रश्न जीवा आणि माननी ह्या दोघांना पडलेला आहे. तर नंदिनी सगळं काही सत्य सगळ्यांसमोर सांगू शकेल का? धन्यवाद.